सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. मी आता सध्या तालुका माढा जिल्हा सोलापूर कापशेवाडी या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. द्राक्षबाग या ठिकाणी सक्सेसफुल यांनी करून दाखवली आणि आज त्यांची किती एकरापर्यंत बाग आहे आणि द्राक्षबाग शेतकऱ्यांनी कशी केली पाहिजे याची बेसिक माहिती विचारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. नितीन बापू कापशे, कापशेवाडी गाव आहे. माढा तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. बार्शीच्या बाउंड्रीवरती छोटंसं गाव आहे. मोबाईल नंबर 95272027. तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात परवा अधिवेशनात गेलं आहे आणि अभिजितआबा पाटील जे आमदार आहेत तुमच्या या तालुक्याचे, त्यांनी तिथं या द्राक्षाचा विषय उचलून धरला आहे तुमच्या कापशेवाडीतला. तर ही द्राक्षबाग करत असताना तुम्ही या द्राक्षबागाकडे वळला कसं हे पहिल्यांदा सांगा जरा. द्राक्ष शेती ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष शेतीमुळं एकतर वेगळ्या पद्धतीचं किंवा पाणी कमी लागतं द्राक्षेला आणि ड्रीपवरती होणारं पीक असल्यामुळं हाताळायला सोपं जातं. आणि ज्या भागामध्ये पाऊसकाळ कमी आहे, आता दुष्काळी भागामध्ये द्राक्षाची लागवड जास्त आहे. त्याचं कारण आहे सोलापूर जिल्हा हा द्राक्ष शेती म्हणा किंवा फळशेतीसाठी पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात चांगलं वातावरण असणारा जिल्हा म्हणून NRC किंवा सगळ्या शास्त्रज्ञाचं तीच मत आहे. कारण मध्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूला समुद्र किनारपट्ट्यापासून आपल्याकडे येणारं कुठलंही वादळ आपल्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये येत नाही. त्याची तीव्रता आपल्यापर्यंत येईपर्यंत कमी होती. त्याच्यामुळं फळशेती भले केळी असू द्या, द्राक्षे असू द्या किंवा डाळिंब असू द्या, ही पिकं सोलापूर जिल्ह्यासाठी प्रचंड मोठं परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यासाठी ती पिकं घेऊन आपण पुढं गेलो तर भविष्यकाळामध्ये आपल्यामध्ये जो 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 तरुण आहे त्याच्या हाताला काम मिळू शकतं फळशेतीतून. आणि फळशेती ही परकीय चलन देणारं पीक पद्धती आहे. त्याच्यामुळे ह्या पिकाच्या पाठीमागं जाणं गरजेचं आहे तरुणांनी. आता हे पीक करत असताना सुरुवातीला तुम्ही किती एकरापासून सुरुवात केली आणि सुरुवातीला बेसिक लागवड पद्धत कुठली वापरली आणि कशा पद्धतीने नियोजन केलं? सुरुवातीच्या काळामध्ये थॉम्सन जातीच्या व्हरायटीची लागवड आम्ही केली. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच व्हरायटीच्या लागवडी केल्या. सुपरची केली, RKची केली, अनुष्का केली किंवा सरिता केली. ब्लॅकमध्ये काय व्हरायटी केल्या, क्लोन आलं, माणिकचमन आलं, काशी गणेश आलं, बऱ्याच व्हरायटीच्या लागवडी केल्या. परंतु आपल्या भागाला सूट होणारं सगळ्यामध्ये बेदाणा आहे. आणि बेदाण्यासाठी ताश गणेश, माणिकचमन आणि क्लोन ह्या 3 व्हरायट्या आपल्या भागामध्ये जास्त चालल्या. थॉम्सनचा पण बऱ्यापैकी बेदाणा जास्त प्रमाणामध्ये आपल्या तालुक्यामध्ये होतो. लागवडीची पद्धत तुम्ही कुठली वापरली? लागवडीची पद्धत आता सध्या जी लागवड करतो आम्ही, पहिल्या बागा 7-4, 8-4 अशा लावल्या, 10-4. परंतु आता ज्या गोष्टी ट्रॅक्टर म्हणा सगळ्या मशागतीला सोपं जात आहे त्या पद्धती म्हणजे 9-4.5 किंवा 9-4 हीच लागण नवीन शेतकऱ्यांनी करावी. लावल्यानंतर हे झाड कटिंगला किती दिवसांनी येते? लावल्यानंतर पहिले हार्वेस्टिंग ऑक्टोबरला जर ग्राफ्टिंग झालं तर दुसऱ्या ऑक्टोबरला ती हार्वेस्टिंग म्हणजे पिकासाठी फळ पिकासाठी गुढी छाटणी म्हणून केली जाते. ऑक्टोबर 1 वर्ष लागतं त्याला. आता सुरुवातीला लावताना द्राक्षबाग हे अतिशय अभ्यास करून हे पीक लावावं लागतं शेतकऱ्याला. तर तुम्ही हे पीक लावत असताना सुरुवातीला क्षेत्र किती एकर निवडलं? 1 एकर क्षेत्र मी निवडलं. परंतु आता ज्या मुलांना द्राक्षामध्ये यायचंय ते सोपं झाले. द्राक्ष एक पीक असं आहे की द्राक्षामध्ये हमखास यश येऊ शकतं. त्याचं कारण आहे एकमेव पीक आहे द्राक्ष की ज्याच्यामध्ये 100% रोगावरती संशोधन आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती प्रिव्हेंटिव्ह काम करणारी पण औषधं आहेत आणि क्युरेटिव्हमध्ये पण चालणारे औषध आहे. पाण्याचं शेड्यूल कसं राहतं याला द्राक्षाला पीक कटिंगला येईपर्यंत? कटिंग लाईफचं कसं राहतं, जर त्याचं टेम्परेचर वरती राहतं. जर 40+ टेम्परेचर गेलं तर 15 लिटर पाणी लागतं आणि 35 आणि 40च्या मध्ये असलं तर 12-13 लिटरमध्ये राहतं. आणि जर त्याच्यापेक्षा आत पाणी आलं तर 5-6-7 लिटरमध्ये पण भूक मागते. ऋतू बदलत तसं पाण्याची झाडाची गरज बघून पाणी दिलं पाहिजे. बेसिक रोग याच्यावरती प्रामुख्यानं कुठले येतात? बेसिक म्हणजे आता किडी येते, डावणी, करपा, भुरी, असं जी नॉर्मल रोग आहे तर तीच रोग आहे. जी इतर पिकावर येते तीच रोग याच्यावर येते. जी टोमॅटोवर रोग येतात तीच रोग द्राक्षावर येतात. ह्याला डोस, रासायनिक डोस किती करावं लागतं? रासायनिकचं 2-3 डोस देतो. लिक्विड फर्टिगेशनचा काही शेतकरी वापर करतात आणि टाकायचा काय डोस वापर करतात की ज्या त्या एरियाप्रमाणे ठरतं. मग ह्या तुमच्या एरियात कुठल्या पद्धतीचा रासायनिक डोसाचा बेसर डोस तुम्ही म्हणून काय वापरलं? रासायनिक डोस मायक्रोन्यूट्रिएंट आणि NPK मिक्स डोस दिला जातो. त्या जमिनीच्या गरजेनुसार माती पाणी परीक्षण करतो वर्षातून एकदा कमीत कमी. आणि त्याच्यानुसार त्याची जशी मागणी आहे जमिनीतनं जसं जिथं काय डिफिशियन्सी जाणवते त्याच्याप्रमाणे डोस टाकत राहतो आणि हमखास गावखताचा वापर करतो. एकरी उत्पन्न हार्वेस्टिंग
एकरी साधारण याला खर्च किती आहे सगळा टोटल खर्च मांडवासहित किंवा जे काय आता तुम्ही सगळ्या गोष्टी त्याचे फाउंडेशनच्या पद्धतीवरती आहे. मांडवाची बाग केली तर थोडासा कमी खर्च येतो, आणि गॅबल केलं तर जास्त खर्च येतो. मांडवाला 2 लाख रुपये खर्च आणि गॅबलसाठी 3-3.5 लाख रुपये खर्च आहे. मग आता तुम्ही 1 एकरातून जवळजवळ आता मग बोलता बोलता सांगितलं 40 ते 40 एकराच्या आसपास माझा भाग गेलेला आहे असं सांगितलं तुम्ही. तर या 1 एकरापासून 40 एकरापर्यंत ज्यावेळेस तुम्ही गेला त्यावेळेस हा अनुभव कसा राहिला तुमचा? नाही, याच्यामध्ये द्राक्ष पीक ही आवडीनं करायचं पीक आहे. कुठलीही फळशेती आवडीनं, त्याच्यामध्ये आवडच निर्माण होते, कारण रोज स्टेजेस बदलत जातात आणि त्याच्यानुसार माणसाचा रस त्याच्यामध्ये वाढत जातो. म्हणजे सुरुवात झाली आणि आज कुठल्या ह्या कंडिशनला कसं आलो ते कुठल्याही शेतकऱ्याला कळू शकत नाही, कारण कायमस्वरूपी बिजी राहणारं शेड्यूल आहे द्राक्षाचं. म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्ये गुंतलेला राहतो माणूस आणि प्रचंड चांगलं पीक आहे. द्राक्षबाग लावल्यापासून किती वर्ष पीक घेऊ शकतो आपण? 20 वर्षापर्यंत तरी मी घेतलेलं पीक आहे. बरं, म्हणजे 20 वर्षापर्यंत पीक निघू शकते. 20 वर्षापेक्षा जास्त घेतलेले काही शेतकरी आहेत सोलापूरमध्ये, परंतु मी 20-22 वर्षापर्यंत घेतले माणिकच्या बाग. आता तुमच्याकडे हे मोठं स्टोरूम अत्याधुनिक आहे आणि बेदाना जास्त करून तुमचा कल इकडं आहे. तर मार्केटिंगपेक्षा किंवा कच्चा माल बाजारात विक्री करण्यापेक्षा हे गणित कसं काय? नाही, कल म्हणजे त्याचं काय आहे बरं का, पूर्ण भारत देशामध्ये जी द्राक्ष शेती केली जाते त्याच्यामध्ये 72% द्राक्ष ही टेबल ग्रेडला जाते, 26% द्राक्षे आपली बेदाण्याला जाते, 1.5% द्राक्षे वाईनला जाते आणि 0.5% द्राक्षे ह्याच्यासाठी जाते, ज्यूससाठी. त्याच्यामुळं असा लय मोठा रोल याच्यामध्ये नाही आणि टोटल द्राक्षच्या याच्यामध्ये 4 ते 6% आपण युरोपियन एक्सपोर्टमध्ये जातोय. भविष्य काळामध्ये युरोपियन एक्सपोर्टला आपल्याला उतरावं लागेल, ती काळाची गरज राहील आणि त्या दिशेनं आता आमची पुढची पावलं चालू आहेत, म्हणजे तसं काम करायला चालू आहे. आता हे 40 एकराचं नियोजन, त्याचबरोबर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी करताय. तर ह्या 40 एकरामध्ये उत्पादन यावर्षी तुम्हाला किती अपेक्षित आहे? खर्च किती झालाय? कन्सल्टन्सी करणे इतकं माझं शिक्षणच नाही मुळामध्ये. मी 10वीवाला माणूस आहे. म्हणजे मी जास्त क्षेत्र बघतो, म्हणजे मी 2,000 एकर द्राक्ष बघतो. मी अशा सीझनमध्ये 1000 शेडचं मॅनेजमेंट बघतो. त्याच्यामुळे याच्यातून जे आलेला अनुभव आहे ती कंटिन्यू आपल्यापुरतं न ठेवता मी शेअर करत राहतो. आणि जी काय लोक आहेत NRCची किंवा शास्त्रज्ञ किंवा BS एग्रीची बरीचशी मोठी टीम माझ्यासोबत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोमकुमार सर आहे, उपाध्ये सर आहेत किंवा अशा वेगवेगळ्या लोकांकडनं मी मार्गदर्शन घेतो. परंतु वेगळे पण काय तर याच्यामध्ये मी माझ्यासोबतच्या शेतकऱ्यांना माझ्याकडे आलेल्या अनुभवाचं शेअर करत राहतो आणि त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकत राहतो. 40 एकरामध्ये खर्च किती येईल आणि उत्पादन तुम्हाला निव्वळ नफा किती मिळण्याचा अंदाज आहे आता? आता तसं द्राक्ष शेती असू दे किंवा शेती कुठलीही असू द्या, द्राक्षीच्या कुठल्याही शेतीच्या पिकाच्या जोपर्यंत पट्टी हातात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर नाही बोलणं कधी पण चांगलं. परंतु गेल्या 10-20 वर्षाचा जो आलेख आहे आमचा, तर अतिशय म्हणजे आम्ही क्षेत्र काय घेतलं किंवा प्रगती झाली आहे, ती कमी झाली असेल, कोणाची जास्त झाली असेल, परंतु प्रगती निश्चित झाली आहे. त्याच्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये आम्हाला तरी म्हणजे वैयक्तिक आमच्या एरियातल्या लोकांना मी जेवढ्या लोकांना ओळखतो त्यांना तर बऱ्यापैकी यश आहे द्राक्ष शेतीमध्ये. द्राक्षाची बाग हा तासगाव सांगली जिल्ह्यात त्या प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रात, त्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त बाग आहे त्या कमी पाण्याच्या क्षेत्रात, आणि खाली नागपूर साईडकडे पण भरपूर बाग आहे त्या. आपल्या माढा तालुक्यात बऱ्यापैकी या बागाकडे शेतकरी वळत नाही, तर ह्याचं कारण काय असू शकतं? याचं कारण काय बरं का, आता तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेती ही नाशिकला केली जात होती पहिली, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये तिथलं जी ह्युमिडिटी आहे किंवा तिथं जी मॉइश्चर येतं मालावरती, त्याच्यामुळे ती बेदाना शेती करू शकत नाही. आणि खाली तासगावकडे जर तुम्ही गेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर त्या पॉकेटमध्ये पण तुम्ही बेदाना शेती नाही करू शकत. सांगली कोल्हापूर एरियामध्ये द्राक्षे मार्केटिंगचीच होऊ शकते. तिथं एकमेव सोलापूर जिल्हा आहे जिथं शेडच्या कडेला पण म्हणजे द्राक्षाच्या कडेला तुम्ही शेडवर माल टाकू शकता आणि त्याच ठिकाणी तुम्ही बेदाना तयार करू शकता. आता निसर्गानं दिलेले आपल्याला देणगीच आहे, तर त्याचा फायदा म्हणून आम्ही मार्केटिंगपासून थोडंसं बाजूला येऊन बेदाना शेतीकडं जास्त वळायचा निर्णय घेतला निसर्गामुळं. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्यापेक्षा सुद्धा ॲडव्हान्स लोक आहेत किंवा त्यांचा अभ्यास पण गाढा आहे त्याच्यामध्ये द्राक्ष शेतीमध्ये, परंतु त्यांना नैसर्गिक तेवढी साथ नाही, कारण त्यांना बेदाना शेती करणं तिथं शक्य नाही. त्यांना टेबल ग्रिप्स हाच एक मार्ग आहे. टेबल ग्रिप्समध्ये ज्या गोष्टी त्यांना शक्य होत्या ती त्यांनी करून त्यांना सलामच केला पाहिजे. हां, तर हवामान खात्याकडून काय अंदाज वर्तवले जातात, त्यापैकीच परवा आपले पंजाबराव डक साहेब आहेत,
त्यांच्यावर पंढरपूर या ठिकाणी आक्षेप घेतला गेला शेतकऱ्यांनीच त्या हवामानाच्या अंदाजावर आणि रेट पडले म्हणून सांगितलं तिथं आणि त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून असं त्या ठिकाणी आंदोलन केलं. तर याच्याविषयी तुमची भूमिका काय? मी माझं असं वैयक्तिक मत आहे त्याच्यामध्ये की कुठलीही शेती किंवा कुठलंही संशोधन हे कुठल्याही एका बॉक्समध्ये होत नाही. संशोधन ही शेतकऱ्याकडून पण काय व्हरायटी संशोधन होतं किंवा नैसर्गिक निसर्गामध्ये जी गोष्टी घडते त्या गोष्टीचं सुद्धा कुठल्याही चर्चेतूनच मार्ग निघतात. तुम्ही एकाच गोष्टीवर जर वारंवार तीच गोष्ट टार्गेट केली, आता एखादा माणूस न शिकलेला असून जर तो माणूस महाराष्ट्राच्या सगळ्यात जास्त बघितला जाणारा माणूस म्हणून पंजाबराव डकचं नाव पुढं आलं, त्याच्या मागं समाजाला जर तो माणूस चालत असला तर लोकशाहीमध्ये तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी त्याचं मत मांडावं आणि कुणी बघायचं आणि कुणी नाही बघायचं हा त्याचा विषय आहे. आणि पंजाबराव डकला विरोध करणं ही आजच्या म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला ती योग्य नाही राहणार. त्याचं तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही बघू नका ना, तो काही लादणारा विषय नाही ना. त्याचं मत मांडतो तो व्यक्ती एखादा, तो योग्य अयोग्य शेवटी मी लहानपणापासून रेडिओवर हवामान अंदाज ऐकत आलो. तो अंदाज कधी बरोबर आला कधी चुकीचा आला. ज्या गोष्टीवरती गव्हर्नमेंटचा कोट्यावधी अब्जावधी रुपयाचा खर्च आहे त्यांचं पण वेदरचं अंदाज चुकते. त्याच्यामुळे पंजाबराव डकला एकट्याला टार्गेट करून थोडंच चालणार आहे किंवा पंजाबराव डकने जर अंदाज नाही दिला तर देशभराची जी शासकीय यंत्रणा आहे ती अंदाज देणार. आणि AI टेक्नॉलॉजीमुळं प्रत्येकाच्या मोबाईलवरती रोज अंदाज बघायला भेटतो. त्याच्यामुळं कुणाला तरी व्यक्तिशः टार्गेट करणं मला व्यक्तिगतरित्या ती योग्य वाटलेलं नाही. त्याच्यामुळं कुठलाही एकच व्यक्ती टार्गेट करणं योग्य वाटत नाही. भविष्य काळामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. आपण कुणाची मुस्कटदाबी करणं योग्य राहणार नाही. आणि एक द्राक्षी शेतकरी म्हणून माझं मत आहे, प्रत्येकाला ज्याचं त्याचं मत मांडू द्या. मतं लोक मांडतात म्हणून तुमच्यापर्यंत सगळ्या प्रकारची माहिती मिळते. तुम्ही काय त्याच्यातून घ्यायचं ही तुमचा वैयक्तिक कौशल्याचा भाग आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा या पृथ्वीवर जेवढी माणसं राहतात त्या सर्वांना या 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्यातलं पहिलं अन्न हा शेतकरी पिकवतो, वस्त्र हा पण शेतकऱ्याचा कापूस पिकवला तर वस्त्र घालता येते माणसाला, आणि निवारा याचा पण कच्चा माल बऱ्यापैकी शेतकरीच पिकवतो. तर हा शेतकरी आता ह्या जमान्यात, ह्या मीडियाच्या जमान्यात पाठीमागं तर राहिलाच, असं एक माझं वैयक्तिक पत्रकार म्हणून मत आहे. किंवा माझा शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो की शेतकरी हा 1 नंबरचा माणूस आज राजा माणूस 3 नंबरला गेला, याची काय कारण असू शकतात? त्याची कारणं म्हणजे कृषीप्रधान जरी देश असला तर भारताची लोकसंख्या ही 1/4 आहे जगाच्या तुलनेमध्ये. एवढ्या मोठ्या देशाची भूक भागवणं ही पहिलं देशासमोरचं किंवा कृषी क्षेत्रापुढचं आव्हान होतं. त्याच्यानंतर जी क्रांती झाली शेतीमध्ये, त्याच्यानंतर हायब्रिडेशन आलं किंवा तंत्रज्ञान आलं, आणि त्याच्यानंतर आज परिस्थितीनुसार उत्पन्न वाढलं आणि त्या उत्पन्नाचं जागतिक मार्केटमध्ये तितकंसं अजून पाहिजे तेवढं पाय रोवलं गेलं नाही. तर त्याच्यामुळं एक काळ अन्न वस्त्र निवाऱ्याचा संपल्यानंतर एक दरी अशी येणारच होती की त्याच्यामध्ये थोडंसं शेतकरी अडचणीत येऊ शकतो. पण भविष्य काळामध्ये शेती हा व्यवसाय प्रथम क्रमांकावर निश्चित येणार. हा, तर तरुण वर्ग आपल्या ओढल्या पर्यायात शेती आहे आणि या शेतीकडं बघण्याचा कल त्याचा थोडासा बदलला आहे. तरुणांचा कल हा शैक्षणिक शिक्षण घ्यायचा आणि नोकरीच्या निमित्तानं सिटीकडे किंवा शहराकडे वळायचं. तर ही जी शेती आता तुम्ही 1 एकरापासून पहिली 7 एकर तुमची वडिलांची शेती होती उदाहरणार्थ, आता 40-45 एकरावर ही शेती नेली तुम्ही. आणि कुठलंही तुमचं शिक्षण म्हणलं तर 10वी शिक्षण झालं म्हणून सांगितलं. आणि द्राक्षबाग करणं ही अत्यंत हुशार माणसाचं काम आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचा समज आहे. तर याच्याविषयी ज्ञान घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे? याच्याविषयी शेती हा व्यवसाय संवहन करायचा व्यवसाय. आता याच्यामध्ये मी जरी बोलत असलो तर याच्यामध्ये माझ्या आईवडिलाचं प्रचंड मोठं योगदान याच्यामध्ये. आणि शेती हा व्यवसाय कंटिन्यू सातत्यानं प्रामाणिकपणानं करत राहिला त्याला यश निश्चित येतं. आणि आज जी बदलता काळ आहे, तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट माझं असं मत आहे की आजचं जी तंत्रज्ञान आले ती तंत्रज्ञान वापरायला सुद्धा मुलं शिकवली पाहिजे. आणि ॲग्रिकल्चरमध्ये जर ह्या विषयाचं ज्ञान त्यांनी घेतलं तर ती पोरं भविष्य काळामध्ये शेती हा व्यवसाय सुद्धा व्यवसाय म्हणून बघतील त्याच्याकडं. आणि भविष्य काळामध्ये शेती हा व्यवसाय म्हणून केला जाईल. आणि तीच मुलं, माझं तर आशेचं किरण
ज्या आमच्यासारखी पिढी जी आता गावगाड्यातल्या लोकांनी आम्ही जिथपर्यंत आणला विषय, तसं बघितलं तर आमची पण शिक्षण फार कमी आहे ती, परंतु आम्ही इथपर्यंत आणलं. आता जी तरुण पिढी याच्यामध्ये येणार आहे इंजिनिअरिंगमधली किंवा BSc ॲग्रीमधली, ती लोक टेक्निकली पद्धतीनं शेती करतील आणि जगभराच्या मार्केटमध्ये आपल्या देशामधला माल पोचवतील. सर्वसाधारण एखादी गोष्ट मार्केटमध्ये त्याला कुठं मागणी आहे आणि कुठं मागणी नाही, आणि सगळ्या गोष्टी कळायला पण बुद्धी लागते. आणि शेती हा व्यवसाय पहिल्यासारखा राहिला नाही. शेतीमध्ये आज केमिकलचा वापर आला, रेसिड्यू परत दुसऱ्या देशात युरोपियन देशामध्ये तुमचं जर मार्केट काबीज करायचं म्हणलं तर तुम्हाला प्रचंड भविष्यकाळामध्ये तुम्हाला रेसिड्यूचा पण अभ्यास करावा लागला, आणि त्याच्यानुसार शेती केली तर तुमचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलल, आणि समाजाचा पण दृष्टिकोन जो आता 3 नंबरला तुम्ही म्हणला की शेती आहे, भविष्य काळामध्ये शेती ही प्रचंड चांगल्या पद्धतीने शेतीकडे बघितलं जाईल. जागतिक बाजारपेठेचा विषय तुम्ही या ठिकाणी काढला. आता सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे आणि सगळ्यात जास्त फटका हा शेतकरी वर्गाला बसलाय असं माझं मत आहे, आणि सर्व शेतकऱ्यांचं पण मत असंच आहे. तर ह्या युद्धजन्य परिस्थितीकडे आजच्या तुम्ही कसं बघताय, शेतकरी आणि युद्धजन्य परिस्थिती? युद्धजन्य परिस्थिती आणि भारताची कृषीची बाजारपेठ याच्यामध्ये पीक पद्धतीनुसार बोलावं लागेल, कारण केळी ही आखाती देशामध्ये जाते आणि जिथे युद्धाची परिस्थिती आहे ती आखाती देशामध्ये, आणि आखाती देशामधल्या युद्ध परिस्थितीमुळं केळीवरती त्याचा निश्चित परिणाम झाला आहे. परंतु जी ड्रायफ्रूट आपल्याकडे येतं ते आखाती देशातून येतं, आणि आपलं ड्रायफ्रूट तिकडे फार कमी प्रमाणामध्ये जातं. त्याच्यामुळे द्राक्ष पिकावर त्याचा काही जास्त परिणाम नाही. आणि युरोपियन देशामध्ये जी आपली द्राक्षी जाते ती दरवर्षी अशी काही मोठ्या प्रमाणामध्ये जात नाही. 4% ते 6% त्याचा दर आहे, आणि यावर्षी पण 3%च्या आसपास द्राक्षाचं एक्सपोर्ट होईल असं माझं वैयक्तिक अंदाज आहे. हां, तर या ठिकाणी बरेच शेतकरी दररोज जवळजवळ 100 शेतकऱ्याच्या आसपास या ठिकाणी व्हिजिटसाठी येत असतात त्यांच्या बागावर. काही शेतकरी आलेत. सर नमस्कार, नमस्ते. नाव सांगा. दत्तराज नवले पाटील. तुम्ही आता या द्राक्ष बागेला भेट द्यायला आला कापसे सरांच्या, तर तुम्हाला एकंदरीत आजचा इथं काय शिकायला मिळलं? मी एक शेतकरी असून मला कापसे साहेबाकडं आज बेसिक 1-2-3 तास चर्चा केली. त्यातून द्राक्ष बागेची लागवड ते हार्वेस्टिंगपर्यंत कुठल्या पद्धतीने किती लागवड करावी, जे काय बेसिक खर्चाचं नियोजन असेल, विक्रीचं नियोजन असेल, किंवा बेदाना एक्सपोर्ट क्वालिटीचा निघेपर्यंत जे काय द्राक्ष बागेमध्ये जे बेसिक गोष्टी आहेत त्याचं संपूर्ण ज्ञान मला आज कापसे साहेबाकडून मिळालं. हां, तर तरुण युवा शेतकरी आहे. बघूया सरांची आज भेट झाली. कुठून आला बाया काय? मी उत्कर्ष देशमुख, रंगाडोंजा तालुका परांडा येथून, धाराशिव इथून आलेलो आहे. आवाज. कापसे सरांच्या साहेबांच्या इथं मी आज द्राक्ष शेतीला भेट दिली, आणि तरुणांना खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज इथं आम्हाला भेटलं, आणि त्यांच्या शेतीतून त्यांच्या मार्गदर्शनातून नक्कीच तरुणांना योग्य दिशा मिळेल आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, एवढं नक्कीच या निमित्ताने. हां, तर सर्वात शेवटी कापसे सर तुमच्याकडे येतो. हे कापशेवाडी गाव आता आम्ही रस्त्यावरून येत असताना दोन्ही बाजूला नद्या दिसत आहेत इथं, आणि चढावर एकदम हे गाव आहे. तर ह्या तुमच्या तालुक्यामध्ये ह्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं या ठिकाणी. तर अशा कठीण परिस्थितीत या माळरानावर तुम्ही हे वैभव फुलवलं आहे. तर एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80% शेतकरी जास्त शेतीकडं कल आहे त्यांचा. तर हे तरुण वर्ग जे आहे आता शिक्षण घेऊन शहराकडे धावत आहे, आणि मुलांच्या लग्नाचा असा इश्यू निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होणं कठीण झालं आहे. तर या तरुण वर्गाला तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे पूर्ण महाराष्ट्रातील? त्या तरुण वर्गानं सगळ्यात पहिलं तर शेतीकडे दुर्लक्ष करू नये. आणि शेती आता तुम्हाला मी सांगू का, जर काय समाजामध्ये अशा गोष्टी आहेत की तिथं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा वस्तुस्थिती, आपल्याकडे समजा जमीन आहे, 4 एकर जरी जमीन असते किंवा 2 एकर असते, तर आता कुठं जरी गेलं तर 10 लाखाच्या आसपास दर राहायचं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि 20-25 लाखाची प्रॉपर्टी असताना आपण हताश व्हायचं काही कारण नाही, करत राहिलं पाहिजे. आणि निर्व्यसनी स्वतः राहिलं तर जगण्यासाठी काही खूप लागत नाही. दोन हाताला काम मिळणे की पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती निश्चितच चांगली आहे. त्याच्यामुळे निराशा न घेता आणि व्यसनाच्या बळी न जाता तुम्ही झगडत राहिला तर यश तुमच्या पाठीमागं निश्चित येईल. हां, तर शेतकरी बंधूंनो, अतिशय विस्तृत अशी माहिती आपल्याला द्राक्ष बाग या संदर्भात दिली सरांनी. धन्यवाद.